नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आजच्या या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत शिर्डी येथील अजून एक हॉटेल. याही हॉटेलचं वैशिष्ट्य आपलं तेच आहे, की मित्रांनो हे हॉटेल अगदी मंदिरापासून म्हणजे म्हणतात ना, साईबाबांच्या समाधी मंदिराचा जो पूर्ण कॉम्प्लेक्स आहे तिकडनं अवघ्या 100 मीटरच्या अंतरावरती आहे. लेट्स स्टार्ट अवर व्हिडिओ. मित्रांनो, आपण आता जर 2 हे मार्किंगवाले बघितले, तर हे आहे खालती पूर्ण मंदिराचं कॉम्प्लेक्स म्हणजे द्वारकामाई, चावडी, साईबाबा मंदिर, लेंडीबाग हे सगळं एकाच ठिकाणी आहे. आणि त्याच्या शेजारी जी आहे ती आता नवीन दर्शनाची रांग जी आता एक कॉम्प्लेक्स चालू केलेला आहे वातानुकूलित. आणि गरमीमध्ये मी खरं सांगतो या वातानुकूलित कॉम्प्लेक्सचा खरंच खूप फायदा होतो. आजचं जे आपलं हॉटेल आहे हे या दोघांच्या बरोबर मध्यस्थानी आहे, एबिगेल रिजन्सी. ह्याच्या आधी मी एका व्हिडिओमध्ये अजून एक हॉटेल, तेही मंदिराच्या शेजारचं, ते म्हणजे साई पॅलेस बजेट हॉटेल, हेही मी एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनवरती भेटेल. आजच्या हॉटेल आणि या हॉटेलमध्ये मित्रांनो प्राईसमध्ये मला वाटतं जेमतेम ₹200-300 फरक आहे. पण साई बजेट हॉटेलमध्ये एक असं वैशिष्ट्य आहे, की तिथे तुम्हाला डॉर्मेटरीज बघायला भेटतात. आपले रायडर मित्र कोण जर जात असतील, ज्यांना डॉर्मेटरीज वगैरे फक्त पाहिजे असतील, तर त्यांच्यासाठी साई पॅलेस बजेट हॉटेल सही आहे. वळूया आपल्या आजच्या हॉटेलकडे. आजच्या हॉटेलकडे मित्रांनो यायला आपल्याला पिंपळवाडी रोड हा सगळ्यात चांगला रोड आहे. पण हा रोड मित्रांनो दिवसभर म्हणजे जेवढा वेळ मंदिर चालू असतो म्हणजे पहाटे 5 ते रात्री ऑलमोस्ट 10-11 वाजेपर्यंत या मार्गावरती आपल्याला पायी चालणाऱ्यांची गर्दी खूप बघायला भेटते आणि या मार्गावरती खालती जे रोडवरती स्टॉल वगैरे घेऊन बसतात, त्यांचीही गर्दी खूप आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे वाहनांनी जर आपण येत असाल, तर मी आपल्याला रेकमेंड करीन, की हा रोड घेऊ नका. बाकी जर आपण बसनी वगैरे येत असाल, म्हणजे बोलतात ना बस, टॅक्सी वगैरेने येत असाल, तर आपण इथे या स्पॉटला उतरा. हा रोड समोरून कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवतो. आता उजवीकडे आपल्याला दिसत आहे ते आहे मंदिर कॉम्प्लेक्स आणि समोर आहे ती आता दर्शन रांग जिथे आधी चालू व्हायची आणि डावीकडे आहे ते आपलं आहे दर्शनाची नवीन रांग. त्या दोघांच्या मध्ये जी एक बारीक गल्ली गेली आहे ती आहे पिंपलवाडी रोड. मी आपल्याला रेकमेंड करेन, की तिथे वाहन नेऊ नका. बाकी पायी आपला तो सगळ्यात जवळचा मार्ग आहे हॉटेलपर्यंत जायचा. जर आपण वाहनांनी येत असाल, मुख्यतः जर मुंबई, पुणे या मार्गाने आपण येत असाल, आपल्याला आता जो डॉट दिसत आहे, म्हणजे जे प्रसादालयाचं जे नवीन चौक आहे, जिकडनं आता नवीन प्रसादालय बांधलं आहे व आता आपल्याला अजून एक लँडमार्क ते म्हणजे आर-टी-ओचं जे पोलिस स्टेशन आहे ते चौक, तिकडनं आपल्याला डावीकडे वळायचं आहे. डावीकडे वळल्यावरती आपल्याला मित्रांनो लक्षात घ्या सेकंड राइट घ्यायचं आहे. आपल्याला सेकंड राइट घेऊन आपण डायरेक्ट हॉटेलकडे येणार आहोत. मित्रांनो नीट लक्ष घ्या. पहिला राइट जो आहे भाग्यलक्ष्मी रोडचा तो राइट घेऊ नका. कारण त्या रोडला बाय रोड हॉटेलची काही कनेक्टिव्हिटी नाहीये. रोडला दोन्ही बाजूला हॉटेल आहेत. तिथे आपण जर तो राइट घेतला तर आपण हॉटेलपर्यंत जाऊ नाही शकत. नेक्स्ट राइट आपण घेतला तर आपण डायरेक्ट हॉटेलपर्यंत पोहोचतो. एबिगेल रिजन्सी हा हॉटेल आपल्याला आरामात Google मॅपवरती भेटेल. आता आपण जाऊया हॉटेलमध्ये आणि हॉटेल कसं आहे ते अनुभवूया. लेट्स गो. मित्रांनो ही आहे मेन एंट्रन्स प्रॉपर्टीची आणि माझा लास्ट टाइमचा जो हॉटेल होता तो तिथे त्या झाडाच्या मागे हॉटेल होतं. जाताना तुम्हाला दाखवतो मी आता. आणि हे समोर आहे ते ॲबिगेल्स गॉर्डिया आणि यो आहे आपला आजचा हॉटेल ॲबिगेल्स रिजन्सी. 6 माळ्याची प्रॉपर्टी आहे ही आणि पार्किंग आय स्पेस आहे मित्रांनो. म्हणजे मंदिराजवळ खूप कमी हॉटेलमध्ये आपल्याला एवढी आय स्पेस पार्किंग बघायला भेटते. आणि आता दिवा होळीचं बोलतात ना वीकेंड असल्यामुळे पार्किंग सुद्धा म्हणजे फुल आहे. बेसिकली हॉटेल फुल आहे आज. तिथे बाईक्स पार्किंग वगैरे आहेत साईडला. मंदिर शेजारी मित्रांनो हे खरंच खूप सही हॉटेल आहे. आता आपण जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला बाकीचा व्हिडिओ सगळं आणि हॉटेलचा एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला आता आपण कव्हर करूया. लेट्स गो. मित्रांनो हे आहे हॉटेलचं लॉबी. ते आहे समोर रिसेप्शन आणि हे आहे समोर आपलं रेस्टॉरंट हॉटेलचं आणि हा आहे साईडवेस जो जातो लिफ्टकडे. मित्रांनो नाश्ता खरंच खूप भारी होता. सकाळी नाश्त्याला मजा आली. ही आहेत लिफ्ट. आता वरती जाऊया आणि तुम्हाला रूम्स दाखवतो कसे आहेत ते. मित्रांनो आता आपण आहोत 6th फ्लोअरवरती आणि हे 2 लिफ्ट आहेत आणि हे 2 पॅसेजेस आहेत. त्या पॅसेजच्या टोकाला आपलं रूम आहे आणि इथे या साईडला हे रूम्स आहेत.
आणि हे रूम नंबर्स आहेत, ठीक आहे. सो आपलं 604 होता तो आपण त्या टोकाला होतो. सो मित्रांनो, ही आहे आजची आपली रूम. 2603 6 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपण टॉप फ्लोअरवरती आहोत. आणि हे एक बोलतात ना फीचर्स आहेत. जर आपलं गेस्ट इन असेल, पॉवर ऑन असेल, डू नॉट डिस्टर्ब असेल आणि क्लीन रूमचं असेल. आणि त्याच्यानंतर ही आहे रूम खरंच खूप सही आहे मित्रांनो. AC आहे, AC ऑन आहे, तुम्हाला आवाज येत असेल ACचा, ठीक आहे. हा आपला क्वीन साईज बेड आहे. बेड खरंच खूप कोझी आणि लक्झरी आहे, खरंच मजा आली बेडवरती. त्याच्यानंतर हे आपलं थोडंसं सिटिंग अरेंजमेंट आहे. खुर्ची आम्ही तिकडे शिफ्ट केली थोडंसं फोटोशूट वगैरे करायला. त्याच्यानंतर हा छोटासा डायनिंग टेबल दिला आहे. इथे ह्या लोकांनी किटल दिली आहे पाणी गरम करायला वगैरे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटं मोठं म्हणजे बोलतात ना पॅकेट टीज वगैरे असतात, ते सगळं होतं याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हे एक समोर आपल्याला TVच्या खाली एक टेबल आहे. आता ह्या टेबलमध्ये एक सरप्राईज आहे तुम्हाला. मी सरप्राईजच्या टेबलच्या आतमध्ये एक सरप्राईज आहे, काय आहे ते तुम्हाला मी दाखवतोच थांबा शेवटी. त्याच्यानंतर हा आपला एक टिपॉय ज्याला आपण म्हणतो. आणि हे आपलं स्टोरेज आहे. सो स्टोरेज आपण बघू शकतो, एक सेकंड. स्टोरेज आपण बघू शकतो, सही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लॉकर विथ की सुद्धा आहे, म्हणजे आपण आपले प्रायव्हेट आयटम्स वगैरे ठेवू शकतो. हॉटेल मित्रांनो खरंच खूप भारी आहे. तुम्हाला याचे पूर्ण रेट चार्ट तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल. सो रेटच्या हिशोबाने आणि म्हणजे म्हणतात ना मंदिरापासून ते तुम्हाला आता सगळं दाखवतो मी, अवघं वॉकिंगच असेल. त्याच्यानंतर तुम्हाला एक दाखवतो एक खूप मोठा सरप्राईज. म्हणजे मी बुक करताना ही गोष्ट लक्ष नव्हती दिली, सो त्याचा मला एक फायदा झाला, ते तुम्हाला मी दाखवतो. हा आपला वॉशरूम आहे, ठीक आहे. सो ही आहे ती गोष्ट ज्याचा मला फायदा झाला, म्हणजे इथे मला बाथटब बघायला भेटलं. सो 1600 रुपयामध्ये मित्रांनो आपल्याला बाथटब बघायला भेटतं. तिकडे गरम पाणी वगैरे सगळं ऑप्शन्स आहेत. तिथे आपल्याला शॉवर जेल वगैरे बघायला भेटतं. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला इथे बघायला भेटतात यांच्यामार्फत. आणि ही AC सुद्धा ओ जनरलची आहे, टॉप ब्रँड, ज्यांना माहिती असेल ती. सो रूम खरंच खूप सज्ज आहे. म्हणजे मित्रांनो म्हणतात ना, आपण जर इथे 4 दिवस जरी राहिलो ना रूममध्ये, तरी याचं जसं कंटाळा वगैरे बोर वगैरे नाही होणार. म्हणजे बोलतात ना कोझी रूम आहे. आता ही मधली स्पेससुद्धा बघा, आईस्पाईस स्पेस आहे. त्यामुळे मस्त मला रूमसही आवडली. आणि तुम्हाला आता हे दाखवतो ह्याच्यामध्ये काय आहे ते. सो ह्याच्यामध्ये मित्रांनो मिनी फ्रीज दिलेला आहे. आणि हा फ्रीज चांगला आतमध्ये फ्रीज, पहिली गोष्ट म्हणजे फ्रीज क्लीन आहे एकदम मस्त. त्याच्यामध्ये आपण आईससुद्धा ठेवू शकतो. आणि खरंच म्हणजे म्हणतात ना सही फॅसिलिटीज आहे. म्हणजे 1800 रुपयामध्ये मित्रांनो मंदिरात जवळ ते म्हणजे, आणि एवढं सगळं फॅसिलिटी ना, खरंच खूप सही आहे. मग तुम्हाला रूम वगैरे कशी वाटली? सही आहे ना. सो आता जाऊया बाकीची प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला. सो मित्रांनो, हे आहे हॉटेलचं मेन गेट, ठीक आहे. आणि या गेटच्या बरोबर राईट साईडलाच आपल्याला मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो मी आता. आणि या रस्त्यातनं आता जिकडनं आपल्याला ती गाडी येताना दिसते आहे, आपण त्या रस्त्याने येतो. तुम्हाला मॅपमध्ये एक्झॅक्टली कळलंच असेल कुठून आपण येतो ते. सो आणि हे आहे आपलं समोरचा रस्ता, जिकडनं आता आपण आलो आहोत. सो मित्रांनो, आपण या गल्लीतनं आता बाहेर आलो. गल्लीतनं बाहेर आल्यावरती हे आहे तुमचं मंदिर परिसर. आणि याच्या पलीकडे तिकडे आहे द्वारकामाई. आणि तिकडे जाऊन तुम्हाला आता मी दाखवतो कुठे जाणार आपण ते. सो मित्रांनो, आता आपण या गल्लीतनं बाहेर आलो, ठीक आहे. इकडनं आता आपण आलो आणि हे आहे आपलं आता मंदिर परिसर. सो आता आपण त्या कोपऱ्यात जाऊन तुम्हाला मी एकदा दाखवतो आपण आता कुठे जाणार आहोत. सो मित्रांनो, आता आपण तिकडनं आलो, ठीक आहे. तिकडनं आल्यावरती हा चौक आहे. इथे हे बाबांचं मंदिर आहे. इकडनं एंट्री नाही भेटत, पण हे आपलं मेन मंदिर परिसर आहे, ठीक आहे. ही ती चावडीची तुम्हाला तिकडे ती दिवाळ दिसते. आणि ह्याच्या बरोबर मागे आपली द्वारकामाई आहे. आणि हे दक्षिणमुखी आपलं हनुमान मंदिर आहे. सो मित्रांनो, हॉटेलची ही माहिती आपल्याला कशी वाटली? माहिती आवडली असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खालती जे गोवा बोजा जिकडनं मी हॉटेल बुक केलं होतं, त्याचं एक माझं रिफरल लिंक मी तुम्हाला देत आहे. जर हे हॉटेल तुम्ही तिकडनं बुक केलं तर थोडा माझा फायदा होऊन जाईल. माझ्या नेक्स्ट हॉटेलमध्ये थोडेसे मला कॅशबॅक व ऑफर्स वगैरे भेटतील. आणि मला आपल्यापर्यंत अजूनही असे चांगले चांगले हॉटेल्स आणता येतील. सो धन्यवाद मित्रांनो, चॅनलशी कनेक्ट केल्याबद्दल. असंच आपलं प्रेम व सहकार्य चॅनलला व मला निरंतर भेटत राहू दे. साईबाबा आपल्या सगळ्यांची भला करो. साईबाबांची कृपादृष्टी आपल्यावरती असो. आपले सगळे दुःख दर्द नाही हो. आणि साईबाबांची व देवतांचे आशीर्वाद आपल्यावरती असो. धन्यवाद व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल.